Hello students. So we are back again with Victor 15 this time. इस विक्टर की कहानी एकेडमिक से बहुत ज्यादा जुड़ी है. एमएससी मैथमेटिक्स होना, बीएड होना और उसके बाद बैंकिंग के बारे में सोचना सच में काफी सरप्राइजिंग है. इसके अलावा बीइंग अ गर्ल, जैसे जनरली गर्ल्स के ऊपर प्रेशर रहता है कि शादी या पढ़ाई, शादी या करियर, इस प्रेशर के साथ डील करते हुए आज जो इस लड़की ने हासिल किया है, दैट इज worth praising. So for this series Chronicles of Triumph, we have with us Victor 15 today, पूनम बेलकर. मैं हमेशा से इस बच्ची को एक ही नाम से एड्रेस करती हूं, and that is my courageous tigress. हाँ, मैं इसको हमेशा से शेरनी कहती हूं, क्योंकि शेरनी की दहाड़ जैसे होती है उसी तरीके से इस बच्ची ने दहाड़ कर रिजल्ट्स लाए हैं. दहाड़ कहां मारी? अपने प्रॉब्लम्स पे. दहाड़ कहां मारी? अपने सिचुएशंस पे. और ऐसी दहाड़ लगाई कि सिचुएशंस के सराउंडिंग्स जो उसको फेलियर की तरफ लेकर जाते थे, उसको सक्सेस की तरफ मोड़ दिया. So on behalf of SSA, I welcome Poonam to the studio of SSA for the series Chronicles of Triumph. Please come, Poonam. Thank you, ma'am. Okay, I'm so happy. तो finally my courageous tigress is here. इनका विक्टर बनाने के लिए मैं और शुभम सर बहुत दिन से इंतजार कर रहे थे, बट मैडम अपॉइंटमेंट ही नहीं दे रही थी. बात अपॉइंटमेंट की नहीं है, कहती है मैडम थोड़े एक और दो रिजल्ट आ जाने दो ना, एक दो और रिजल्ट आ जाने दो ना. इतनी भूख है रिजल्ट्स की कि ये बच्ची अभी भी रुकने को तैयार ही नहीं है. सो नाउ पूनम, आपकी कहानी, आपकी जबानी, स्टेज पूरा आपका है. मैं क्वेश्चंस करूंगी साइड से विच यू हैव टू आंसर. प्लीज डियर. सर्वात पहिले तर खरंच मनापासून सॉरी म्हणायचंय मॅमला, कारण जेव्हापासून मी बँक ऑफ इंडियामध्ये जॉईन झाले तेव्हापासून मॅम मला म्हणत होत्या की पूनम तू लवकरात लवकर ये शूटिंगसाठी इकडे. पण मी आता पण थोड्या वेळापूर्वी जेव्हा डिस्कशन झालं तेव्हा मॅमला म्हटलं की मॅम तुम्ही जे माझ्यासाठी डेडिकेशन दिलं ना, तेवढ्या तुलनेत मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची आणि त्याच्यासाठी तुम्हाला थोडा वेट करावा लागेल. तर मनापासून सॉरी मॅम त्यासाठी. बट आई एम मोर देन हैप्पी, आई एम मोर देन हैप्पी. ओके पूनम, सो लेट्स स्टार्ट. बेटा थोड़ा सा अपना करंट इंट्रोडक्शन दीजिए. आप कहाँ जॉब कर रहे हैं, कहाँ से हैं प्रॉपर? माझं नाव पूनम शिवाजी बेलेकर. मी कर्जत तालुक्यामधून आहे, नगर जिल्ह्यामध्ये, आणि आता सध्या बँक ऑफ इंडियामध्ये ॲज अन असिस्टंट वर्क करत आहे श्रीगोंदा ब्रांचला. ओके डियर, कॅन यू टेल मी समथिंग अबाउट युअर फॅमिली बॅकग्राऊंड? माझ्या फॅमिलीमध्ये मी सगळ्यात लहान मेंबर आहे. माझे मम्मी पप्पा आणि 2 मोठ्या बहिणी आणि एक मोठा भाऊ आहे मला. पप्पा माझे रिटायर्ड प्रोफेसर आहेत, मम्मी हाऊसवाईफ. मोठी जी दिदी आहे तिचं MA BEd इंग्लिश झालेलं आहे, पण तिनं फॅमिलीला प्रेफरन्स दिलं, तिनं तिचं करिअर थोडं साईडला ठेवलं. आणि 2 नंबरची जी माझी दिदी आहे तिचं DEd झालेलं आहे आणि ती ॲज अ प्रायमरी टीचर म्हणून काम करत आहे. दादा माझा त्याचं MCA झालेलं आहे, पण कुठेतरी आमच्या फॅमिलीमध्ये टीचिंग फील्डचं बॅकग्राऊंड जास्त असल्यामुळे त्यानं कंपनीमध्ये वगैरे काम न करता तो पण ॲज अ प्रोफेसर म्हणूनच काम करत आहे सध्या. ओके डियर, कॅन यू टेल मी समथिंग अबाउट युअर एज्युकेशनल बॅकग्राऊंड? एज्युकेशनल बॅकग्राऊंड म्हणजे तसं पाहायला गेलं तर प्युअर मराठी मीडियममधून आहे मी. माझं 1ली ते 10वीचं सगळं शिक्षण श्री अमरनाथ विद्यालयामध्ये झालं, यशवंत शिक्षण संस्थेची जी शाळा आहे तिथे. त्यानंतर 11वी 12वीचं माझं एज्युकेशन महात्मा गांधी विद्यालय कर्जत तेथे झालं. आणि कुठेतरी माझ्या डोक्यामध्ये फिक्स होते की आजोबा माझे टीचर होते, पप्पाही माझे टीचर होते, त्यामुळे कुठेतरी तो वारसा होता की मला पण प्रोफेसर बनायचं आहे. म्हणून मग इंजिनिअरिंगला वगैरे न जाता किंवा मेडिकलला न जाता मी प्लेन BSc करण्याचा डिसिजन घेतला. आणि त्यातही लहानपणापासून मला थेरॉटिकल सब्जेक्ट्सपेक्षा मॅथ्स आणि सायन्सची आवड जास्त होती, त्यामुळे मग मी BSc मॅथ करण्याचा डिसिजन घेतला. दादा पाटील महाविद्यालय येथे माझं ग्रॅज्युएशन झालं आणि त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी TC कॉलेज बारामती येथे गेले मी. 2 वर्ष माझं तिथे MSc झालेलं. आणि मग त्यानंतर मी BEdही केलं, पण मग ते मी रेग्युलर कॉलेज करून नाही केलं, ते एक्सटर्नल मधून केलं. ओके बच्चा, व्हाई बैंकिंग? MSc BEd, MSc मैथ्स होते के बाद, BEd के बाद बैंकिंग की तरफ कैसे क्या गाड़ी मुड़ गई आपकी? ऍक्च्युअली हा सगळ्यात मोठा टर्न म्हणेल मी माझ्या करिअर मधला. कारण अगदी 7वी 8वी पासून हे फिक्स होतं डोक्यामध्ये की मला प्रोफेसर बनायचंय, मला मॅथ्सची प्रोफेसर बनायचंय, पर्टिक्युलरली मॅथ्सची. तर मग ते ड्रीम घेऊन मी अगदी MSc पर्यंतचा पण प्रवास केला पूर्ण. पण आपल्याकडचं कल्चर असं आहे ना की
मुलीने वयाची 24-25 वर्ष पूर्ण केली ना, की तिच्या नातेवाईकांच्या म्हणा, आजूबाजूच्या म्हणा, कानात लगेच सनई चौघड्यांची सूर वाजायला सुरुवात होते. आणि सेट नेट आणि PhD याच्या प्रिपरेशनसाठी वेळ लागणार होता. एक्सटर्नल BEd माझं चालू होतं आणि सेट नेटचं मी प्रिपरेशनही करत होते. पण एक गोष्ट लक्षात आली होती, की आज आपण सेट नेट क्वालिफाय झालो किंवा आपण PhD केली, तरी पण एखाद्या संस्थेमध्ये टेबलाखालून त्यांना 40-50 लाख रुपये दिल्याशिवाय तर कोणी आपल्याला जॉब देणार नाही. आणि मग असा सेल्फ रिस्पेक्ट विकून कमवलेला जॉब काय कामाचा. तर मग एक 2 डिसिजन होते माझ्या पुढे. एक तर मी MPSC करू शकत होते किंवा मग मी बँकिंगचा पर्याय निवडू शकत होते. पण जसं मी आधी सांगितलं, की थेरीचं माझं कधी पटलं नाही आणि इतिहास, भूगोल वगैरे हे जे सब्जेक्ट होते त्यांचा संबंध जो 10वीला संपला माझा, त्यानंतर त्या विषयांकडे मी कधी पाहिलंच नाही. त्यामुळे मग MPSCचा मार्ग तर माझ्यासाठी पूर्णपणे बंद होता. तरी पण एक एक्सपेरिमेंट म्हणून 2017 मध्ये मी MPSCच्या पण एक्झाम दिल्या आणि बँकिंगच्या पण एक्झाम दिल्या. पण MPSC मध्ये मला कळून चुकलं, की इथं आपलं काहीच होणार नाहीये म्हणून, आणि तेवढा वेळही नाहीये आपल्याकडे. मग त्यानंतर बँकिंगच्या जेव्हा एक्झाम देत होते, तर IBPS क्लर्कची प्री पहिल्यांदाच दिली होती मी आणि ती प्री माझी निघाली. का तर मग माझं मॅथमॅटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे क्वांट लॉजिकचा मला तिथे फायदा झाला आणि प्री निघाली. तर मग ते एक कुठेतरी किक मिळालं, की नाही, ह्या फील्डमध्ये आपण करू शकतो. आणि मग तिथून पुढे डिसिजन घेतला, की घरी बसून इथे प्रिपेअर करायचं, आपल्याला कसलंच गायडन्स नाहीये, त्यापेक्षा मग आपण क्लासेस जॉईन करू आणि प्रॉपर गायडन्स खालीच प्रिपरेशनला सुरुवात करू. ओके बच्चा पूनम, तो ये बहुत बड़ी बात है कि आप MSc मैथमेटिक्स BEd होके बैंकिंग की तरफ आई हैं. बच्चा वाई SSA ज्वाइन करना कैसे, आपको किसने बताया? ऍक्च्युली जेव्हा मी 2018 मध्ये पहिल्यांदा औरंगाबादला आलेली होते, तेव्हा थोडं मिसगाईड करण्यात आलं मला क्लासेसच्या बाबतीमध्ये आणि SSA जॉईन न करता मी एका दुसऱ्या क्लासला जॉईन झाले. क्वांट आणि लॉजिक माझं ऑलरेडी चांगलं होतं, त्यामुळे मला त्या गोष्टींचा तिथे कधी असा तोटा नाही जाणवला. पण इंग्लिशच्या बाबतीमध्ये फर्स्ट इम्प्रेशन जे म्हणतो ना आपण, ते एवढं जास्त खराब पडलं तिथे, की अकॅडमिक्समध्ये मी फातिमा मॅडमला पण माझे स्कोर कार्ड दाखवले होते. 10वी-12वीला मला, इव्हन ग्रॅज्युएशनला जेव्हा सेकंड इयरला मला इंग्लिश सब्जेक्ट होता, एकाही वर्षी मी 80च्या खाली नव्हते. आणि मॅडमचा पण तोच क्वेश्चन होता, की तू अकॅडमिक्समध्ये एवढं चांगले मार्क्स मिळवत होती, तर मग आता इथे का कमी पडतीयस. तर त्याच्या मागचं हे रिझन होतं, की ज्या क्लासमध्ये मी जॉईन झालेले होते, तिथे इंग्लिशबद्दल एवढी जास्त निगेटिव्हिटी होती, की जे सर इंग्लिश शिकवायचे ते स्वतःच मुलांच्या मनात भीती घालायचे, की 0.25 0.15 तुमचा रिझल्ट राहून जाईल, इंग्लिशचा तुमचा सेक्शनल कट ऑफ नाही निघणार. आणि मग ती जी दहशत बसली माझ्या मनामध्ये इंग्लिशची, त्या दहशतीने माझा बिलकुल पाठ सोडली नाही. 2018 मध्ये माझ्या सगळ्या प्री क्वालिफाय झाल्या, पण मेन्समध्ये इंग्लिशचा फक्त सेक्शनल कट ऑफ निघायचा, पण माझा स्कोरच चांगला होऊ शकत नव्हता. त्यात 2018 मध्ये मला GK बद्दलही बिलकुल चांगलं गायडन्स मिळालं नाही. त्यामुळे 2018चे सगळे रिझल्ट गेले माझे. आणि मग एक कुठेतरी सगळे रिझल्ट गेल्यानंतर अनालिसिस करत होते या सगळ्या गोष्टींचं. आणि त्या क्लासमध्ये माझा जो ग्रुप होता, त्यातला एक मेंबर होता किशोर, जे आता सध्या इथे बँकिंगचं प्रिपरेशन करत आहेत. त्यांनी शुभम सरांकडे मॅथ्ससाठी बॅच जॉईन केलेली होती आणि मग त्यांनी मला सांगितलं, की मी फातिमा मॅमकडे कधी कधी काउन्सिलिंगला जात असतो, तर मग तुम्ही पण येऊन बघा काय वाटतंय वगैरे. मग कुठलाही डिसिजन घ्यायच्या आधी मी म्हटलं, की एकदा ॲटलिस्ट मॅडमला भेटून येऊ आपण. मग मॅडमला हे सगळे करिअरमधले चढ उतार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर पहिल्या भेटीमध्ये मला एवढं जास्त विशेष वाटलं होतं, कुठलंच घेणं देणं नाहीये काही ना, मी त्या क्लासची स्टुडंट काहीच नाही, तरी पण मॅडमनी स्वतः माझा कॉन्टॅक्ट नंबर त्यांच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घेतला आणि मॅम स्वतः मला डेली टास्क द्यायच्या, की तू आज एवढं करशील आणि मला याचे फोटो पाठवशील म्हणून. मग नंतर असं जाणवायला लागलं, की ठीक आहे मॅडम आपल्याला टास्क देत आहे, आपण करतोय, पण ऍक्च्युअल त्यांच्या नजरेसमोर राहून करण्यामध्ये जो आपल्याला बेनिफिट मिळणार आहे तो कदाचित असं नाही मिळणार. आणि मग त्यानंतर मॅडमशी बोलणं झालं, शुभम सरांशी बोलणं झालं आणि मग मी SSA जॉईन केलं. त्यानंतर फेब्रुवारी 2019 मध्ये माझी बॅच स्टार्ट झाली. ओके पूनम, बच्चा आपका लाइफ चेंजिंग मोमेंट क्या था अब तक का, जिंदगी जिसने बदल दिया, ऐसा एक लम्हा आपकी जिंदगी में? लाईफ चेंजिंग मुवमेंट MSc झाल्यानंतरचं जे वर्ष होते, 1 वर्ष जेव्हा मी घरी बसून होते, ऑप्शन 2च होते, एक तर करिअर करायचे नाहीतर मग लग्न करायचे. आणि लग्न करायचं म्हणजे जॉब नाहीये, तर कुठेतरी या गोष्टीची जाणीव होत गेली होती, की मला जर जॉब नाहीये तर मग माझ्या पप्पांना हुंडा मोजावा लागणार या गोष्टीसाठी. पुन्हा तीच गोष्ट, जर मी करिअरसाठी पैसा मोजत नाहीये तर मी लग्नासाठी पैसा का मोजू, तेव्हा मी माझं सेल्फ रिस्पेक्ट पुन्हा का विकू. आणि मग ठरवलं, की नाही, प्रायोरिटी तर करिअरच असली पाहिजे. असं नाहीये की आपल्याला आपल्या फॅमिलीकडे दुर्लक्ष करायचंय म्हणून, पण जोपर्यंत मी माझी स्वतःची जबाबदारी घ्यायला समर्थ होत नाहीये, तोपर्यंत मी एका कुटुंबाची जबाबदारी कशी घेऊ शकते.
आणि मग या गोष्टींवर पप्पांशी वगैरे बोलणं झालं. इनिशियली थोडासा अपोज होता, कारण बरोबर आहे ना, आपल्याकडचं कल्चरच असं आहे की 25च्या पुढे मुलींना ठेवतच नाही इथं बिना लग्नाचं. आणि मी ऍट द एज ऑफ 26 करिअरचा पाथ बदलण्याचा डिसिजन घेत होते. थोडेसे मनमुटाव असतात प्रत्येक एका गोष्टींमध्ये, आणि असं नाहीये ना की आपला दृष्टिकोन बरोबर आहे म्हणजे ते त्यांच्या जागेवर चुकीचे आहेत म्हणून. कधीतरी त्यांच्या चष्म्यातून पाहिलं तर आपल्याला कळतं की तेही त्यांच्या जागेवर बरोबर आहेत म्हणून. मग थोडंसं तेव्हा वादावादी झाली, पण फायनली त्यांनी पण सपोर्ट केला या गोष्टीला की ठीक आहे, तुला आधी करिअरच करायचंय तर तू करिअरवर फोकस कर, त्यानंतरच बाकीच्या गोष्टी बघू. ओके पूनम, नेक्स्ट क्वेश्चन बच्चा कि आपका सबसे डिप्रेसिव मोमेंट कौन सा था जिंदगी में? ऐसा लगा कि नहीं यार, दिस इज समथिंग नहीं कर सकती मैं, बहुत मुश्किल है. डिप्रेसिव्ह मुवमेंट ऍक्च्युअली डिप्रेसिव्ह नव्हते ते, पण डिस्टर्बिंग खूप होते. 2018 मध्ये मी मेहनत खूप जास्त करत होते. जेवढी मेहनत मला SSA मध्ये फातिमा मॅडमनी किंवा शुभम सरांनी करताना बघितलंय, तेवढीच मेहनत मी दुसऱ्या क्लासमध्ये होते तेव्हा पण करत होते. पण भीती आणि टेन्शन या गोष्टीचं असायचं की एवढी सगळी मेहनत करतोय तर ही जातीये कुठे, रिझल्ट का दिसत नाहीयेत आपल्याला, काय चुकतंय आपलं. 2018चं पूर्ण IBPSचं कॅलेंडर संपलं आणि हातात जेव्हा एकही रिझल्ट नव्हता ना, ती सगळ्यात जास्त डिस्टर्बिंग फेज होती या जर्नी मधली. पण बँकिंग सोडायचंय असा विचार कधीच मनात नाही आला. आणि त्यानंतर दुसऱ्यांदा खूप डिस्टर्ब मी तेव्हा झाले होते जेव्हा LICचा माझा रिझल्ट आला नव्हता. LICचा ओव्हरऑल कट ऑफ पेक्षा 5 मार्क एक्स्ट्रा घेऊन पण फक्त GKचा सेक्शनल कट ऑफ नाही निघाला माझा, म्हणून माझं ते सिलेक्शन गेलं होतं. आणि तेव्हा RBI असिस्टंटची प्री पण थोड्याच दिवसांवर आलेली होती. तर तेव्हा पण खूप जास्त डिस्टर्ब होते मी की नेमकं चुकतंय काय, डेस्टिनीला काय काय पाहिजे, डेस्टिनीला मला तिथपर्यंत पोहोचवायचंय की नाही, पूनम शिवाजी बेलेकर या नावापुढे बँकिंगची एखादी यांना काही इंट्रोडक्शन द्यायचंयच की नाही, असा विचार तेव्हा मनात आला होता. पण ग्रुप मेंबर्सनी खूप सपोर्ट केला आणि पुन्हा एकदा तयारीला लागले. बच्चा आपका मोस्ट मोटिवेटिंग मोमेंट कैसा था? मतलब ऐसे लम्हे में लगा कि नहीं ये चीज मुझे कर ही दिखाना है, मोटिवेशनल मोमेंट ऑफ योर लाइफ. मोटिवेशनल मुवमेंट म्हणजे असं आहे ना की माझ्यासाठी सगळ्यात जास्त मोटिवेशन मी स्वतःच राहिलेली आहे आयुष्यामध्ये. माझे जे आजोबा आहेत त्यांचं माझ्यावरती खूप जास्त प्रेम आणि विश्वास होता. ते नेहमी कौतुकानं म्हणायचे की ही मुलगी आयुष्यात नक्की काहीतरी करून दाखवेल म्हणून. आणि ते जे वाक्य होतं त्या वाक्याने मला आत्तापर्यंत आयुष्यात कधी स्वस्थ नाही बसून दिले. जेव्हा कधी मी कमी पडते ना, ते वाक्य आठवलं मला माझ्या आजोबांचे की मग नाही, माझ्या आजोबांनी माझ्यावर एवढा विश्वास दाखवला होता ना, तर कुठेतरी मला ते सक्सेस करून दाखवायचे. तर ते मोटिवेशन सगळ्यात मोठं मोटिवेशन आहे. फैंटास्टिक फैंटास्टिक पूनम. बच्चा जरा अपने फेलियर वाले रिजल्ट्स गिनाएंगे आप? कौन से रिजल्ट्स नहीं आए, वहां से कहानी शुरू करते हैं. 2018चं पूर्ण कॅलेंडरच त्याच्यामध्ये SBI क्लर्क, SBI PO, IBPS क्लर्क, IBPS PO, RRB क्लर्क, RRB PO सगळ्यांच्या प्री निघाल्या, फक्त SBI PO ची सोडून, आणि मेन्स एकाचीही निघाली नाही. त्यानंतर मग 2019 मध्ये SBI क्लर्कची प्री निघाली, पण मेन्समध्ये मी एवढी जास्त पॅनिक झाले की तो रिझल्ट गेला माझा. SBI PO पण गेला. आणि त्यानंतर RRB POच्या वेळी माझी तब्येत खूप जास्त खराब होती. आदल्या दिवशीपर्यंत म्हणण्यापेक्षा एक्झामच्या 1 तास आधीपर्यंत मी झोपूनच होते रूमवर. उठून तशीच पेपरला गेले, आले, आणि मी पेपरमध्ये काय केलं होतं ना हे मला नंतर बिलकुलही आठवत नव्हतं. एवढी जास्त मी म्हणजे त्या याच्यामध्ये दिला तो पेपर की मला नंतर पेपरमध्ये काय करून आले हे पण आठवत नव्हतं. आणि पेपर झाल्या मी शुभम सर आणि फातिमा मॅडम दोघांनाही सांगितलं होतं की माझी प्री पण नाही निघणार याची. त्यानंतर आला IBPS PO, ज्याच्यावर फातिमा मॅडमचं माझं सगळ्यात जास्त प्रेम होतं की हा रिझल्ट तर आणायचाच आहे म्हणून. पण तेव्हा पण डेस्टिनीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. ऐन एक्झाममध्ये माझा PC बंद पडला, आणि स्पेशली औरंगाबादच्या काही सेंटरवर प्रॉब्लेम यायचा म्हणून मी पुण्याचं सेंटर दिलं होतं. आणि मी मेंटली प्रिपेअर नव्हते. इथं जे मुलं असायचे त्यांना शुभम सर आणि फातिमा मॅडम मेंटली प्रिपेअर करून घ्यायचे या गोष्टींसाठी की तुमचा PC बंद पडू शकतो, असं होऊ शकतं, तसं होऊ शकतं. आणि मी एकदम कम्फर्टमध्ये होते की नाही, माझं सेंटर पुण्याला आहे आणि तिथे मला काही प्रॉब्लेम नाही येणार म्हणून. पण व्हायचं ते झालं, तिथे माझा PC बंद पडला. मी मेंटली या गोष्टींसाठी प्रिपेअर नव्हते आणि मी एवढी जास्त पॅनिक झाले की तोही रिझल्ट माझ्या हातातून गेला. मग फायनली IBPS क्लर्कचा फायनल रिझल्ट आला, बँक ऑफ इंडिया मिळाली मला. आणि मग त्याच्यानंतर EPFO SSAची मी मेन्स दिलेली होती, त्याचा रिझल्ट बाकी होता. RBIची प्री दिलेली होती, त्याची मेन्स बाकी होती. आणि SBI क्लर्कची पण प्री दिलेली होती, त्याची मेन्स बाकी होती. पण मग कोरोना आणि लॉकडाऊन याच्यामुळे या सगळ्या एक्झाम पोस्टपोन होत गेल्यानंतर. चलेगा, तो कौन से रिजल्ट्स आए हैं बच्चा, वो गिनाएंगे आप? सबसे पहिले तो बँक ऑफ इंडिया, त्यानंतर मग SBI ज्युनियर असोसिएट, EPFO SSA, आणि आता RBIचा सोमवारी DV झालाय.
होपफुली तो पण येईल. ओके ओके. सो पूनम, आपके साथ स्क्रीन शेयर करने में मैं सिर्फ इतना बोलना चाहूंगी, एक रफ आइडिया बेटे कि कितने रिजल्ट्स नहीं आए, कितने रिजल्ट्स नहीं है, रफ आइडिया 15-20 कितने नहीं थे? 12-13 तो होगी ही होगी. ठीक है, 12-13 रिजल्ट्स नहीं आए और सक्सेस आपको 4 में मिली है अभी. आपने रेशो देखा, रेशो देखा. दिस इज समथिंग व्हाट आई वांट टू से. ओके पूनम, आपका स्टडी आप कैसे करती थी, स्टडी का बताइए स्पेशली. ॲक्च्युअली स्केड्यूल प्रमाणे स्टडी तर इकडे जेव्हा मी SSA ला जॉईन झाले त्यानंतरच सुरू झाला माझा. सकाळी 11 ते 3:30चं माझं बॅचचं टायमिंग असायचं, त्यामुळे 7 ते 10 हा वेळ माझा इंग्लिशसाठी दिलेला असायचा मी. मग 10 नंतर जेवण वगैरे करून क्लासला जाणं. 7 ते 10 हा 3 तासाचा जो वेळ होता ना, तो दिवसातला सगळ्यात क्रुशियल वेळ असायचा माझ्यासाठी. याच्यामध्ये मग 1.5 तास न्यूजपेपर रीडिंग करणं, अर्ध्या तासामध्ये मॅमनी आदल्या दिवशी जे लेक्चरमध्ये घेतलेलं असतं ते रिवाईज करून घेणं, व्होकॅब असू दे, ग्रामर असू दे, आणि उरलेल्या वेळामध्ये एक मॉक टेस्ट देऊन तिचं ॲनालिसिस करणं. हे सकाळचे 3 तास इंग्लिशसाठी असायचे. 11 ते 3:30 पर्यंत बॅच झाल्यानंतर मग फ्रेश होऊन चहा वगैरे घेऊन 4 वाजल्यापासून आमची ग्रुप स्टडी सुरू व्हायची. जेव्हा बॅच चालू होती तेव्हा 4 ते 6:30-7 पर्यंत मग ग्रुपमध्ये काम व्हायचं. याच्यामध्ये मग आम्ही जो कॉन्ट आणि लॉजिकचा करंट टॉपिक असायचा बॅचमध्ये त्याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचो. क्लासवर्क, होमवर्क आणि एक पॉकेट ॲप्टिट्यूड नावाचं ॲप सरांनी आम्हाला सजेस्ट केलं होतं, त्यातून प्रॉब्लेम्स करायचो. आणि मग 7 नंतर प्रत्येकजण आपला आपला इंडिव्हिज्युअल अभ्यास करायचा. त्याच्यामध्ये पण मी जास्तीत जास्त वेळ इंग्लिशवर फोकस केला, कारण मला माझे हे समजलेले होते की मी कुठे कमी पडते एक्झाम्समध्ये. कॉन्ट आणि लॉजिकमध्ये मी प्री आणि मेन्स दोन्हीकडे पण स्कोअर करत होते. कमतरता होती ती इंग्लिशमध्ये आणि ती भरून काढायची होती. त्यामुळं बॅचचा तर वेळ मला शुभम सरांचं वाक्य आठवतं. ते म्हणायचे, पूनम तू कॉन्ट आणि लॉजिकचं क्लासवर्क, होमवर्क सोडून काहीच करू नको, उरलेला सगळा वेळ फक्त तू इंग्लिश कर. बॅच संपेपर्यंत तुझं इंग्लिश इम्प्रूव्ह व्हायलाच पाहिजे. आणि आता जेव्हा मी बघते ना, मुलांकडून चूक हीच होते की बॅच चालू असताना आहे ना, ते इंग्लिशकडे खूप जास्त दुर्लक्ष करतात की मॅडम जेवढं घेतील तेवढंच बघू, त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा काही नाही करायचं वगैरे. आणि मग असं होऊन जाते की बॅच झाल्यानंतर मुलांना या गोष्टीचं टेन्शन यायला लागते की 3-4 महिने निघून गेले ना, आपण इंग्लिशचं काहीच केलं नाही किंवा आपलं इंग्लिश इम्प्रूव्ह झालं नाही. तुम्ही केलंच नाही तर इम्प्रूव्ह कसं होईल ना, करावं लागेल. ओके बच्चा, योर फाइनल सजेशंस टू एस्पिरेंट्स, आप कुछ बताना चाहेंगे जो बच्चे अभी बैंकियर बनना चाहते हैं उनके लिए कुछ सजेशंस? सगळ्यात महत्त्वाचं तर इंग्लिशवर जास्त फोकस करायचं आहे मला, कारण SSA मध्ये मी आले होते ना, ते मला इंग्लिश इम्प्रूव्ह करायचे हा एक विचार डोक्यात घेऊनच आलेले होते. त्यामुळे इंग्लिशबद्दल तर मला मुलांना सांगायचं आहे की GSTचा जो कॉन्सेप्ट आहे ना, त्याच्याकडे कृपा करून दुर्लक्ष करू नका. जेवढं इंग्लिश तुमचं GSTच्या कॉन्सेप्टनी सुधारणार आहे ना तुमचं इंग्लिश, तेवढं बाकीची कुठलीच गोष्ट सुधारवू नाही शकत आहे. इनिशियली तुम्हाला त्या गोष्टींचा खूप जास्त कंटाळा येतो. पेन पेपरची सवय नसते एवढं सगळं लिहायची. बोर्ड एक्झाम लिहिल्या किंवा आपल्या ज्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाम लिहितो आपण, त्याच्यानंतर एवढं लिहिण्याचं काम आपण काही केलेलंच नसतं ना, त्यामुळे कंटाळा येतो इनिशियली. पण ते करा, ते खूप जास्त महत्त्वाचं आहे तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी. आणि माझ्या बाबतीत तर मला आठवतं, मॅडमनी 2 आर्टिकल सांगितले तर मी 3 करायचे, मॅडमनी 3 सांगितले तर मी 4 करायचे. म्हणजे मी लिटरली ॲडिक्टेड झाले होते GST या कॉन्सेप्टसाठी. आणि अजूनही मला ब्रांचमध्ये कधी वेळ मिळाला ना, मी न्यूजपेपर काढून वाचत बसते. म्हणजे सवय झाली आता त्या गोष्टींची, ते आयुष्याचा एक भाग बनले की नाही, मी त्याला सोडून नाही जगू शकत. दिवसातून 1-2 आर्टिकल तरी मी इंग्लिशमध्ये वाचते. दिवसभरात वेळ नाही मिळाला तर रात्री झोपताना तरी वाचेल, पण वाचेलच. एवढी जास्त ऍडिक्टेड झाले मी या गोष्टींना, केवळ मॅम मुळे. नहीं बच्चा, देयर समथिंग दैट यू वांट टू शेयर, एनीथिंग दैट यू वांट टू शेयर, और कुछ है जो आप शेयर करना चाहोगे आपके इस जर्नी का, ये स्ट्रगल जर्नी के बारे में? या जर्नीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले केला तो शुभम सर, फातिमा मॅडम, कुशल दादा आणि त्यानंतर माझे ग्रुप मेंबर्स. म्हणजे आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स ना प्रत्येकालाच असतात, मग त्यांना धरून रडत बसायचं का पुढं चालायचं त्यांच्यावर मात करत, हे आपल्यावर डिपेंड असतं. आणि जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात असे काही प्रसंग आले ना की जिथं असं वाटलं की नाही आता पूनम पूर्ण संपलेली, आता तिला उभं करणं मुश्किल आहे, तर या लोकांनी हसत खेळत मला उभं केलेलं आहे. आज रात्री मी रडून झोपलेली असेल ना, तर उद्या सकाळी उठून मी हसत हसत अभ्यासाला पण लागलेले असायचे. त्यामुळे हे जेवढं काही यश आज माझ्या नशिबात आहे किंवा पदरात आहे, याचं सगळं श्रेय मी शुभम सर, फातिमा मॅडम, कुशल दादा, टीम SSA आणि माझ्या ग्रुपला देते. ओके बच्चा, थैंक यू सो मच फॉर दिस. लेकिन पूनम के बारे में मैं एक आपको बता दूं, डाउट क्लियरिंग के लिए ये बच्ची रजिस्टर लेके हमेशा खड़े रहती थी. अरे पूनम, मैंने आपको 2 ही GST बनाने को कहा था, मैडम मैंने 3 किए, मैडम मैंने 4 किए. काम देने के बाद एक्स्ट्रा काम जो करके लाती थी, ये वो बच्ची थी इंग्लिश के लिए. आई स्टिल रिमेंबर. सेकेंड,
सिंसियरिटी का दूसरा नाम अगर कोई देना होता इंग्लिश में तो मैं वो कहती पूनम है। इतनी सिंसियरिटी आपने, मतलब मुझे नहीं लगता कि मैंने अपने टीचिंग करियर में इतनी सिंसियर कोई बच्ची देखी है। रीजन आई स्टिल रिमेंबर, इनकी तबीयत खराब थी और ये अपने घर जा चुकी थी, तो वो मुझे वहां से व्हाट्सएप पे, टेलीग्राम पे जीएसटी बना बना के भेजती थी, और अगर किसी दिन मैंने वो जीएसटी का रिप्लाई नहीं दिया तो फौरन कॉल या मैसेज आ जाता था, मैडम आपने आज का जीएसटी चेक नहीं किया। रेजिलियंस किसे कहते हैं? दोबारा से गिरकर खड़े होकर वापस अपना करियर बनाना किसे कहते हैं? ये पूनम है। मॅम एक और पॉईंट बोलण्यात श्योरली, प्लीज गो अहेड डियर. जसं की मी आधी पण म्हटले की आपल्याकडचं जे कल्चर आहे त्याच्यामध्ये लग्न ह्या गोष्टीला मुलींमध्ये जास्त प्रायोरिटी दिली जाते वगैरे असं. पण मला स्पेशल थँक्स माझ्या मम्मी पप्पांना म्हणायचे, कारण सगळ्यात जास्त पेशन्स माझ्यापेक्षा आहे ना त्यांचे कामी आले. मी कोसो दूर होते या सगळ्या गोष्टींपासून. माझं विश्व बँकिंगचं विश्व होतं, ज्याच्यामध्ये ह्या गोष्टींना काही तारा नव्हता. प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यावी लागत होती तिकडं लोकांच्या, पण त्यांनी तेवढा संयम ठेवला आणि त्यांनी तेवढा विश्वास ठेवला माझ्यावरती. त्यामुळं एक स्पेशल थँक्स माझ्या मम्मी पप्पांसाठी की त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला. आणि मुलींना पण मला हे सजेशन द्यायचे की थोडा विश्वास दाखवा स्वतःच्या स्वप्नांवरती. आहे फॅमिली, लग्न वगैरे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत आयुष्यामध्ये, मी असं म्हणत नाहीये की त्या दुय्यम गोष्टीत वगैरे, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही स्वतःला आयडेंटिटी देत नाहीये, तुम्ही स्वतःची जबाबदारी घेत नाहीये, तर तुम्ही एका कुटुंबाची जबाबदारी कशी घेऊ शकता ना, हा प्रश्न नेहमी स्वतःला विचारा. स्वतःच्या स्वप्नांवरती थोडासा विश्वास दाखवा. आता मी 6 महिन्यांमध्ये माझं जे आयुष्य बदललेलं बघते ना, तर म्हणजे आता सकाळी जेव्हा मॅडमशी भेटले होते तेव्हा पण मी म्हटलं की मॅडम असं वाटतं की जादूची कांडी फिरली आणि माझं आयुष्य बदलून गेले, इतका जास्त पॉझिटिव्ह इफेक्ट आहे. आणि जो अभिमान आज मम्मी पप्पांच्या नजरेत स्वतःसाठी बघते तो तर प्राइसलेस आहे ना, त्याची किंमत करू शकत नाही कुणीच नाही, मी नाही, ते नाही, स्वतः परमेश्वर पण नाही. So that is so true. और मैं आपको एक और बता दूं, पूनम इज अ वेरी गुड पोएट. इनकी लिखी हुई कहानी, इनकी लिखी हुई कविताएं आज भी मेरे घर में लगी हैं, स्पेशली रिटन फॉर मी. थैंक यू सो मच बच्चा, गॉड ब्लेस यू ऑलवेज. इतनी हिम्मत होनी चाहिए कि इवन एट द एज ऑफ 26 शी हैज द गट्स कि मुझे मेरा करियर बदलना है, एमएससी बीएड से मुझे बैंकिंग की तरफ जाना है, और ये बच्ची ने कर दिखाया है. I'm so proud of you, Poonam. God bless you, bacha. May you reach the ultimate heights, the best heights of your future and your career. God bless you. Take care, beta. Thank you so much for being a part of us.